पनीरच्या रेसिपी अशा बऱ्याचशा आहेत, पण मी ही बनवलेली पनीर कढई रेसिपी त्यातल्या त्यात खूपच छान होते आणि तुम्ही जर माझ्या पद्धतीने बनवून बघितली तर पुन्हा याच पद्धतीने बनवाल ही मी गॅरंटी देऊन सांगते। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती साहित्यात होणारी ही पनीर कढई रेसिपी। त्याचं टेक्स्चर बघून तुम्हाला वाटतच असेल किती छान आहे ही। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। गॅसवर पॅन ठेवलाय, त्यात घालते 2 चमचे धने, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं, 2 ते 3 तमालपत्र, 8 ते 10 मिऱ्या, 1 स्टार फूल, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 2 हिरव्या विलायच्या आणि आता 2 बॅडगी मिरची मी तोडून घालते। आता लो टू मिडियम फ्लेमवर हे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे। ह्याची आपल्याला जाडसर अशी भरड करून घ्यायची, खूप बारीक करायचं नाही। तर मिक्सरच्या भांड्यात मी हे वाटून घेणार आहे, त्यासाठी मी हे थोडं थंड करून घेते। नंतर आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे, त्यासाठी मी पॅनमध्ये तेल घातलं आहे, 2 पळ्या तेल घातलं आहे आणि 3 कांदे चिरून घेतलेत। तर मोठ्या आकारातच मी कांदे चिरून घेतलेत। आता हे आपल्याला फुल फ्लेमवर परतून घ्यायचे। त्यातच मी घालणारे 1 टोमॅटोसुद्धा मी मोठं चिरून घेतलं आहे। 1 टोमॅटो, 3 कांदे घेतलेत, थोडे मोठ्या आकाराचेच कांदे आहेत। थोडंसं मीठ घातलं आहे जेणेकरून हे कांदा टोमॅटो सॉफ्ट होईल। आता मी यात घालते 7 ते 8 काजू। आता हे आपल्याला फुल फ्लेमवर छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे। हे छान भाजलं गेलं की नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून खडे मसाले ह्याची पावडर करून घ्यायची। तर खूप बारीक पावडर करणार नाही मी, इथं थोडी जाडसर ठेवणारी। तर तुम्ही इथं बघू शकता ही पावडर आपली तयार झाली। आता याच भांड्यात मी ते भाजलेला कांदा टोमॅटो वाटून घेणार आहे। पाणी न घालता मी हे गरम गरम वाटून घेते। आता त्याच पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घालून शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो हे जाडसर तुकडे करून घेतलेत, असे पॅटल्स करून घेतलेत मोठे मोठे। आता हे तुपात परतून घ्यायचे छान। फुल फ्लेमवर आपल्याला हे 1 ते 1.5 मिनिटापर्यंत परतून घेणार आहे। थोडेसे रंग बदलला पाहिजे, खूप शिजवायचं नाही आहे। त्यातच मी पनीर क्यूब घालून घेतलेत आणि तुम्ही इथं बघू शकता हलका कलर आला की आपल्याला बंद करायचे। तर फुल फ्लेमवर मी हे छान परतून घेतले। आता हे एका भांड्यात काढून घेते। आता याच पॅनमध्ये आपल्याला फोडणी करायची आहे। तर त्याच पॅनमध्ये मी तेल घातलं आहे, 3 पळ्या तेल घातलं आहे। आता यात घालूया आपण तूप, साजूक तूप वापरले। आता हे वाटण मी पॅनमध्ये घालून घेतलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालं तर आता यात घालते मी आलं लसूण पेस्ट, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली। आता यात सुके मसाले बघूया। 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि जो आपण वाटून घेतला होता खडा मसाला त्याचे 2 चमचे यात घालणारे। हाच खरा फ्लेवर आणतो मसाला, स्पेशल मसाला। चवीनुसार मीठ घातले, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छान असं लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात घालूया फ्रेश दही। तर 2 चमचे मी दही घालते आहे, हे पण नीट मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स झालं की आता यात कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला पाणी घालायचं आहे। तर 1 ग्लास मी पाणी घातले आणि आता ते परतलेल्या भाज्या होत्या त्या घालते आहे। त्याचबरोबर हिरवी मिरची घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या मी उभ्या कट करून यात घालणार आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मी यात घालते आहे अर्धा चमचा साखर। आता घालते आहे 2 चमचे फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय फेटून घातली तरीही छान लागतं।
थोडी कसुरी मेथी घालूया चुरगळून. आता याला छान 5 मिनटं आपण उकळी येऊ द्यायची आहे लो फ्लेमवर. तर अगदी झटपट तयार होणारी ही पनीर कढई रेसिपी टेस्टला खूप छान लागते. रोटी, चपाती, नान किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर इथं बघा आपल्या भाजीचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही, अतिशय मस्त झाली आहे. याला उकळी आली 5 ते 7 मिनटं झालेत की आपण गॅस ऑफ करूया. तर तयार आहे आपली पनीर कढई रेसिपी, अतिशय झटपट होणारी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.